मी कैलास पवार, भूमी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य सामाजिक संस्था। आज या संस्थेच्या माध्यमातून आत्महत्याग्रस्त आणि गरीब गरजू शेतकऱ्यांच्या मुलींसाठी तर संगोपन केलं जात आहे। परंतु खऱ्या अर्थानं या प्रकल्पाला जर सगळ्यात मोठा कोणाचा जर हातभार असेल तर तो पोलीस विभागाचा आहे। त्यापैकी खऱ्या अर्थानं आजचा एक जो काय आदर्श उदाहरण किंवा आदर्श प्रेरणादायी प्रसंग आजचा क्षण आमच्यासाठी आहे। आणि गोरे सर आणि भोगले सर तर यांनी आज आम्हाला तबला पण दिलेला आहे। त्याच्यानंतर या मुलांसाठी पोलीस भरती खूप मेगा भरती होणार आहे। आज या मेगा भरतीसाठी या भूमी फाउंडेशनच्या सुद्धा मुली, काही ज्या मुली 12वी पास झालेल्या आहे, काही ग्रॅज्युएशनला आहे, तर त्या मुली पोलीस भरती व्हावी म्हणून अशी मनोमनी भावना सरांची आहे। त्यामुळे त्यांनी आज आम्हाला बुक दिलेला आहे। त्याच्यानंतर मेगा भरतीचा हे जे प्रश्न संच आहे पोलीस भरतीचा, हा 24,500 जे प्रश्न संच आहे हे सुद्धा त्यांनी आम्हाला भेट दिलेला आहे आणि खूप नाविन्य उपक्रम त्यांनी राबवलेला आहे। त्याच्यानंतर आज मराठी व्याकरण सुद्धा खूप महत्त्वाचं आहे, तर त्यांनी बाळासाहेब शिंदे सरांचं सुद्धा व्याकरणाचं पुस्तक सुद्धा सरांनी आज नवीन आणलेले आहे सगळे पुस्तकं। त्याच्यानंतर आजचा हे संपूर्ण गणित, क्लुप्त्य आणि सूत्र हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये। याच्यासाठी सुद्धा सरांनी पंढरीनाथ राणे सरांचं हे पुस्तक आम्हाला या मुलींसाठी भेट दिलेलं आहे। त्याच्यानंतर आज जर म्हटलं तर तात्यांचा ठोकळा हा खूप प्रसिद्ध आहे। त्याच्यामुळं एकनाथ पाटील तात्या यांनी जे काय हे दिलेलं आहे, तर हा ठोकळा सुद्धा आज आम्हाला या मुलींसाठी भेट दिलेला आहे। त्याच्यामुळं सरांच्या ह्या नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल आम्ही सर्वजण ऋणी आहोत। आणि खऱ्या अर्थानं एक याच्यावरून जाणवत आहे का, म्हणजे लोक खूप शिकली, खूप मोठी झाली, परंतु खऱ्या अर्थानं समाजाला मोठं करण्यासाठी क्वचित सरांसारखे लोक पुढे येतात। आज ते खूप मेहनतीनं पोलीस झालेले आहे, ते पण काय असे सहजासहजी झालेले नाही, त्यांनी खूप कष्ट घेतलेले आहे। त्या कष्टातूनच खऱ्या अर्थानं ते आज वर्दी त्यांनी घातलेली आहे। परंतु आपण वर्दी घातली, आपण मोठं झालो, परंतु समाजाला सुद्धा मोठं करण्याची गरज आहे। या हेतूने, या पवित्र उद्देशाने आज सरांनी दोघांनी सुद्धा हे पुस्तकं आम्हाला इथं भेट दिली आणि सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत या प्रकल्पाला मदत करत असतात। तुमचं सगळ्यांच्या वतीने सर मनापासून खूप खूप धन्यवाद आणि वाघोली पोलीस स्टेशनचे सुद्धा मनापासून खूप खूप धन्यवाद। जय हिंद, जय भारत।